भारतीय रेल्वे भारतातील असं एक क्षेत्र जिथं सर्वाधिक नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, जिथं सध्या हायेस्ट नंबर ऑफ एम्प्लॉईज काम करतात. महाराष्ट्रातील विद्यार्थी राज्यसेवा असेल, पोलीस भरती असेल किंवा मग कंबाईनच्या एक्झाम्स असतील, सोबत मागच्या 10-12 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने बँकिंग सेक्टर वाढलं, बूम झालं, तर इथं भरपूर विद्यार्थी सरळ सेवा असेल इथं एक्झामची तयारी करतात. पण आजही अशी काही क्षेत्र आहेत जसं की स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल किंवा रेल्वेच्या एक्झाम्स असतील, इथं विद्यार्थ्यांचा अजून पाहिजे तसा कल नाही आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी आजही SSC असेल किंवा रेल्वे असेल याची तयारी करताना नंबर ऑफ स्टुडंट्स हे कंपॅरेटिव्हली कमी दिसतात. तर याचं अवेअरनेस मागच्या 8-10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये त्या मानाने कधी वाढलं नाही. पण रिसेंटली जर मागच्या 2019 नंतर बघितलं तर NTPCची ॲडव्हर्टिजमेंट त्यावेळेस आली होती. त्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये असेल, ALP असेल, याच्यामधून महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं. मधल्या काळात स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून काही विद्यार्थी, काही महाराष्ट्रातील विद्यार्थी स्पेसिफिकली GST ऑफिसर असेल, इन्कम टॅक्स ऑफिसर असेल, कॅगमध्ये आहे, या ठिकाणी सिलेक्शन वाढतं आहे. तर केंद्र सरकारच्या एक्झाममध्ये मराठी विद्यार्थ्यांचा जो टक्का आहे हा कंपॅरेटिव्हली कमी आहे आणि हा टक्का वाढण्याच्या दृष्टीने कुठंतरी आमची इच्छा आहे की या पद्धतीने अवेअरनेस क्रिएट व्हावं, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षांना सामोरं जावं, इथून नंबर ऑफ सिलेक्शन्स मिळवावं. कारण हे जे जॉब्स आहेत ते प्युअरली केंद्र सरकारचे जॉब्स आहेत. तर आजच्या व्हिडिओमधून मी राहुल मिसाळ तुमच्यासमोर घेऊन येतोय चंदन साबळे नावाचे एक विद्यार्थी आपले जुने, जे सध्या मागच्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये NTPCच्या माध्यमातून सध्या भारतीय रेल्वेत जॉबला आहेत. सध्या पुण्याला त्यांचं पोस्टिंग आहे. तर त्यांची अशी इच्छा होती की सर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त याचं अवेअरनेस मिळावं, यासाठी आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तर इंट्रोडक्शन करून देतो. चंदन साबळे. नमस्कार चंदन. नमस्कार. तर चंदन, तुमचं एकदा इंट्रोडक्शन द्या. माझं नाव सर साबळे चंदन संजय आणि मी सध्या गुड्स ट्रेन मॅनेजर या पदावर पूर्णा जंक्शन येथे कार्यरत आहे. अच्छा. मी एज्युकेशनमध्ये सर BE इलेक्ट्रॉनिक्स केलेली होती. त्याच्यानंतर माझं मूळ गाव सातारा होतं, परंतु मी इथं बँकिंग करण्यासाठी आलो होतो. अच्छा. त्याच्यानंतर मी मग या क्षेत्राकडे गेलो रेल्वेमध्ये. अच्छा अच्छा अच्छा. कुठल्या ठिकाणी तुमचं रेल्वेमध्ये सिलेक्शन झालं, कुठल्या पदांवर सिलेक्शन झालं? सर मी 2019मध्ये असिस्टंट लोको पायलट पदावर फायनल सिलेक्शन झालं होतं. अच्छा. परंतु सर मेडिकलला मी अनफिट झालो होतो. अच्छा. त्याच्यानंतर मग पॅरली तेव्हाच NTPCची एक्झाम आली होती आणि ग्रुप Dची एक्झाम आली होती. ती 10th पासवर असते. बरोबर. 2020 साली नोटिफिकेशन आली होती. बरोबर. मी ऑलरेडी LPचा अभ्यास करत होतो म्हणून मी हाच अभ्यास कंटिन्यूस पुढे ठेवला आणि मग त्याच्यानंतर 2019ची NTPCमध्ये माझं फायनल सिलेक्शन आणि ग्रुप Dमध्ये पण झालं होतं सेंट्रल रेल्वेमधून. अच्छा. आणि NTPC SCRमधून झालं होतं. मग मी SCRमधून जॉईन केली NTPC. अच्छा. आता सध्या NTPC म्हणून तुम्ही NTPCच्या जॉब माध्यमातून तुम्ही सध्या वर्किंग आहात. हो सर. आता तुमची पोस्ट कुठली म्हटलं? गुड्स ट्रेन मॅनेजर सर. गुड्स ट्रेन मॅनेजर. बरं, त्याबद्दल थोडंसं आम्हाला डिटेलमध्ये सांगा. कारण की काय होतं की महाराष्ट्रातला खूप मोठा क्राऊड असा आहे की ज्यांना ॲक्च्युली रेल्वे म्हणजे फक्त ग्रुप D वाटतं. हां सर. है ना. 10वी पासवर ग्रुप Dची जाहिराती येतात, तर रेल्वे म्हणजे ग्रुप D वाटतं. तर विद्यार्थ्यांना थोडं समजू द्या की NTPCच्या माध्यमातून कुठल्या जागा भरल्या जातात. तुमचं जे पद आहे किंवा गुड्स ट्रेन मॅनेजर जे आहे त्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये सांगा. सर रेल्वेमध्ये बेसिकली टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा 2 फील्ड आहेत जॉबसाठी. अच्छा. टेक्निकल म्हणजे तुमचं असिस्टंट लोको पायलट, टेक्निशियन आणि ज्युनियर इंजिनियर येतो. बरोबर. तर सर याच्यासाठी तुम्हाला टेक्निकल बॅकग्राऊंडची डिग्री पाहिजे, जसं की BE किंवा डिप्लोमा पाहिजे. आणि टेक्निशियनला ITI टेक्निशियन पाहिजे. आणि जर तुम्ही सर नॉन टेक्निकल बघितलं तर तुम्हाला कोणत्याही ग्रॅज्युएशन पाहिजे, कोणत्याही बेसिक ग्रॅज्युएशन पाहिजे थोडंसं. बरोबर. बस तुम्ही नॉन टेक्निकलसाठी तुम्ही फिट आहात ते एक्झाम देण्यासाठी. तर मी जे NTPC दिली होती त्याच्यामध्ये लेवल 2 पासून लेवल 6 पर्यंत एक्झाम, म्हणजे एक लेवल 2 पासून लेवल 6 पर्यंत पोस्ट आहेत. प्रत्येक पोस्टला मेन्सला एक डिफरंट एक वेगळे एक्झाम आहे. तर मी जो आहे तो लेवल 5ला आहे, गुड्स ट्रेन मॅनेजर या पदावर काम करत आहे. तर बेसिकली हे जो गुड्स ट्रेन मॅनेजर जो आहे हा त्या पूर्ण ट्रेनचा इन्चार्ज म्हणून काम करत असतो मी. अच्छा. हां, इन्चार्ज म्हणून काम करत असतो. जसं की ट्रेनची पंक्च्युअलिटी व्यवस्थित मेंटेन ठेवणे, नंतर जेव्हा लोडिंग अनलोडिंग होत असतं तेव्हा गाडी पूर्ण प्रॉपर चेक करणे, त्याचा GDR रिपोर्ट बनवणे, कंट्रोल ऑफिसला ते सगळं डिटेल्स सेंड करणे, शेअर करणे. आणि जास्त करून आमची जी इनिशियल पोस्टिंग असते ते जंक्शनवर होत असते, की जिथं जंक्शनमध्ये यार्ड शंटर म्हणून आम्ही काम करत असतो, की जसा अटॅचिंग डिटॅचिंग ऑफ वॅगन्स. अच्छा. हे असे बेसिक कामं राहत असतात. ह्याच्यामध्ये सर नाईट ड्युटी पण राहत असते मला. अच्छा. एक प्रकारचे एक रोस्टर असतं आमचं 14 दिवसांचं. त्या रोस्टरमध्ये आम्हाला काम करावं लागतं आणि एक 7 दिवस झाल्यानंतर आम्हाला 1.5 दिवसाची 36 आवरची बेसिकली सुट्टी मिळते. म्हणजे ऑलमोस्ट 1.5 दिवसांची. 1.5 दिवस ऑलमोस्ट भेटते सुट्टी. आणि याचं जर नेचर बघितलं वर्किंग हवर्सचं तर 9 हवर्स मॅक्झिमम हे वर्किंग राहतं.
परंतु कधी कधी ब्लॉक असेल किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील तर 9+2 आवर्समध्ये आम्हाला काम करावं लागतं. आणि हे एक अशी पोस्ट आहे रेल्वेमध्ये सर माझी, की त्या पोस्टला एकतर पब्लिक डिलिंग नाही कोणतं, म्हणजे रेल्वेच्या सगळ्याच पोस्ट जर बघितल्या आपण 99% तर पब्लिक डिलिंग हे 0 आहे. बरोबर. आणि माझ्या पोस्टला तुम्हाला रिपोर्टिंग अथॉरिटी हे डायरेक्ट सिनियर DOM सर असतात, म्हणजे जे UPSC चे सर असतात, म्हणजे UPSC क्रॅक करून आलेले असतात, त्यांना आम्हाला रिपोर्टिंग करायचं असतं काय झालं तर ट्रेन IRTS ऑफिसरला. आणि आम्हाला हे वर्क प्रेशर खूप कमी राहतं, पण थोडंसं जर नाईट ड्युटी वगैरे थोडंसं आहे, नाईट ड्युटी वगैरे थोडासा प्रॉब्लेम येतो, पण हळूहळू ते होत जातं सर. हॅबिच्युअल होऊन जातं होत जातं नंतर सर. मग हळूहळू. होत जातं. अच्छा, जसं तुम्ही सांगितलं की NTPC मध्ये जी NTPC ॲडव्हर्टिजमेंट लेवल 1, लेवल 2, लेवल 3. नाही सर, NTPC एक्झाम ही लेवल 2 पासून Level लेवल 2 6 पासून पर्यंत level आहे. 6 पर्यंत. लेवल 1 ही ग्रुप डी साठी आहे. बरोबर. तर लेवल म्हणजे एक्झॅक्टली काय? जसं आपल्याकडे स्केल 2 स्केल 3 असं असतं तसं आहे का? हां सर, लेवल 1 पासून लेवल 6 पर्यंत ह्या ग्रुप सीच्या एक्झाम्स आहेत, ग्रुप सीच्या पोस्ट आहेत. बरं. आणि लेवल 8 पासून ह्या तुमच्या ग्रुप बी नॉन गॅजेटेडच्या पोस्ट आहेत. आणि लेवल 10 पासून लेवल 16 पर्यंत ह्या ग्रुप आहे की जे गॅजेटेड ऑफिसर येतात रेल्वेमध्ये, जे IRTS ऑफिसर असतात UPSC थ्रू येतात, असे त्यांचे एक हे हायरार्की आहे. तर ह्याच्यामध्ये सर लेवल 2 टू लेवल 6 मध्ये मग लेवल 2 ला क्लर्क आहेत, ज्युनियर क्लर्क. लेवल 3 ला TC येतात. लेवल 4 ला ट्रॅफिक असिस्टंट येतात, अच्छा. की जे DRM ऑफिसमध्ये काम करतात. लेवल 5 ला जसं मी गुड्स ट्रेन मॅनेजर आहे, सिनियर क्लर्क आहेत, अशा पोस्ट आहेत. लेवल 6 ला स्टेशन मास्टर येतो, ज्युनियर इंजिनियर हा लेवल 6 ची पोस्ट आहे. अच्छा अच्छा. असं आहे. मग म्हणजे जसं हे होईल 1 हां, 2 3 4 वाढत 5 जाईल तसं तसं तुमचे वाढत level जातं. जाते. उलट आहे Actually सर, आपल्याकडे उलट आहे. उलट स्टेट आहे सर. गव्हर्नमेंट मध्ये लेवल 3 म्हणजे सगळ्यात खाली, खालचे, हां. लेवल 2 म्हणजे ऑफिसर स्केल ऑफिसर. तर इथं उलट होत जातं, पुढे वाढत अच्छा जातं. अच्छा अच्छा अच्छा. मग सध्या तुम्ही आता लेवल 6 वर काम करता? नाही सर, लेवल 5 ला 5 वर काम करता. 2 वर्षानंतर आमचं टाइम प्रमोशन मिळतं, 42 ग्रेड पे लेवल 6 ला जातो आपण. बरं बरं. त्यातून पुढे मग तुम्ही एक्झाम देऊन मग पुढे तुमची ग्रोथ होऊ ऑलमोस्ट शकते. 2 वर्षानंतर हां, सर्वांना 2 किंवा 2.5 वर्ष 2 ते सर्वांना 2.5 मिळतं. वर्षांमध्ये तुमचं लेवल टाइम प्रमोशन आहे सर्वांना. 42 ग्रेड पे मिळतो, की एक ती 42 ग्रेड पे म्हणजे तुम्ही सर कम्पेअर करता PSI, की जे तुम्ही सुपरवायझर पोस्ट असते ती 42. अच्छा. आणि 2 वर्षाचा तुमचा प्रोबेशन पिरियड असतो बरं. रेल्वेमध्ये. तो झाला की तुम्ही एक 2 ते 2.5 वर्षानंतर तुमची पुढे ग्रोथ होत जाते. अच्छा. तर हे जे NTPCच्या माध्यमातून जे जाहिराती येतात किंवा जे पोस्ट भरले जातात लेवल 2 पासून 6 पर्यंत, तर यातली सगळ्यात चांगली पोस्ट कुठली आणि मग नेमकं त्यात त्यांचं वर्किंग कल्चर कसं असतं? सर सर्वात चांगली पोस्ट म्हणले तर ह्याच्यामध्ये पण आपण 2 फील्ड करूयात. एक तर तुम्ही डेस्क जॉब बघूया आणि एक तर लाईन वर्क बघूया. बरोबर. हां. डेस्क जॉब बघितलं तर सर्वात बेस्ट तुमचा डेस्क जॉब असेल लेवल 5 मधल्या सिनियर क्लर्क. अच्छा. याच्यामध्ये तुम्हाला सर सुट्टी, वर्क प्रेशर नसतं, पाहिजे तेव्हा सुट्टी मिळते आणि प्रॉपर एक सरकारी जॉबचं एक स्टेटस, म्हणजे एक सरकारी जॉबचं फिलिंग येतं प्रॉपर. आय गेस तो 5 डेज वीक असतो. हां, 5 डेज वीक राहतो त्यांचा, नॅशनल हॉलिडे मिळतात आणि वर्क प्रेशर 0 राहतं आणि पब्लिक डिलिंग तर मायनस राहतं, काहीच नाही सर. त्यांना काम काय असतं की जे रेल्वे एम्प्लॉईज आहे त्यांचाच डेटा जो आहे, जो ह्युमन रिसोर्स आपण राहतो, HRचं पूर्ण HRचं काम राहतं त्यांना. त्यामुळं खूप चांगले आहेत ते सिनियर क्लर्क वगैरे जॉब. आता जो माझा जॉब बघितला तो पण चांगला आहे, ज्याला फील्डवर काम करायचे, ज्याला थोडंसं सॅलरी जास्त पाहिजे, तर तुम्ही लेवल 5 पण गुड्स ट्रेन मॅनेजर चांगला आहे आणि लेवल 6 पण चांगला आहे. लेवल 6 स्टेशन मास्टरमधून पण ग्रोथ चांगली होते. त्याच्यानंतर पण पुढे खूप मोठे ट्रॅफिक असिस्टंट, ट्रॅफिक इन्स्पेक्टर वगैरे बनू शकतो आपण. तर रेल्वेमध्ये NTPC लेवल 2 पासून लेवल 6 आहे, सगळे जॉब चांगले आहेत, खूप चांगले आहेत. कारण ऍक्च्युअली काय की आपल्याकडे रेल्वेमध्ये जागा येतात फक्त एवढंच माहिती मुलांना. आणि तुम्हाला अजून एक सर सांगतो की रेल्वेमध्ये ग्रुप A ही UPSC पासून थ्रू UPSC मधून फिल होते. बरोबर. ग्रुप C हे NTPC होते. ग्रुप D हे ग्रुप D मध्ये RRC मधून घेते, हे RRB आणि RRC. पण ग्रुप B आहे ना, हे कुठंच एक्झाम नसते. तर ग्रुप बी मधून कुठून येणार अधिकारी, तर ग्रुप बी मधून हे ग्रुप सीचेच अधिकारी येत असतात. प्रमोशन किंवा तुम्ही एक्झाम देऊ शकता. 3 किंवा 5 वर्षाचा तुम्ही कार्यकाळ केला, त्याच्यानंतर तुम्ही इलिजिबल होता एक्झाम देण्यासाठी आणि तुम्ही एक्झाम देऊ शकता. म्हणजे मला काय सांगायचं की ग्रुप बी हे गॅजेटेड पोस्ट आहे ना, हे ओनली फिल होते ग्रुप सी मधूनच. हे मोठं बेनिफिट आहे. हा एक चांगला ऍडव्हान्टेज आहे की तुम्ही ग्रुप सी म्हणून जॉईन व्हा आणि डेफिनेटली ग्रुप बी होणारच. हां, तुम्ही एक्झाम देऊन होणारच, म्हणजे जे पास होईल ते होणारच. बरोबर. आणि भरपूर लोक होत असतात ग्रुप बी मध्ये. कारण बाहेरून तर रिक्रुटमेंट नाहीच, बाहेर रिक्रुटमेंट नाही, आणि त्यासाठीच बनवले की तुमचा एक्सपिरियन्स ह्याच्यामध्ये काउंट करतात. आणि हाच ग्रुप बी जर कमी वेळात तुम्ही झाला सिलेक्शन, तर तुम्ही ग्रुप ए पर्यंत जाऊ शकता, की जे ते IRTS ऑफिसर असतात. बरोबर. IAS लेवलचे जे ऑफिसर्स आहेत त्यांच्यासोबत. हां, IRTS ऑफिसर असतात, IRMS, IRPS हे सगळे, त्याच्यावर तुम्ही काम करू शकता लास्ट तुमच्या सर्व्हिसमध्ये. तर हा एक मोठा बेनिफिट आहे रेल्वेमध्ये ग्रुप बी मध्ये येण्याचा. अच्छा. आता आपण ॲक्च्युअली थोडंसं
पाठीमागे येऊया. ठीक आहे सर. सिलेक्शन तुमचं झालं, आता तुम्ही शॉप जॉब करतायत, खूप चांगलं. पण आता ॲक्च्युली जेवढं मला आठवतं तेव्हा तुम्ही आमच्याकडे जेव्हा आला हो, होता जॉब म्हणजे साठी कोचिंगसाठी, कोचिंगसाठी. तेव्हा तुम्ही Banking बँकिंगसाठी साठी आला आलो होता. तर मग बँकिंग कडून अचानक रेल्वेकडे किंवा कारण काय होतं की आजही मुलांचा कल कसं आहे की बँकिंगमध्ये दरवर्षी एवढ्या रिक्रुटमेंट येतात, बरोबर. आणि काही मुलांना ॲव्हरेज वर्षभर लागतं, कुणाला 2 वर्ष लागतं, कुणाला 3 वर्ष लागतं, काही बँकिंगमध्ये 3-3, 4-4 वर्ष लागूनच जातात. मग एवढ्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज असताना तुम्ही SSC किंवा रेल्वेकडे शिफ्ट होण्यामागचं काय बरं रिझन होतं? सर मी जेव्हा आलो होतो तुमच्याकडं बँकिंगसाठीच क्लास आलो होतो. पण सर त्यावेळेस असिस्टंट डोको पायलटची वॅकन्सी आली होती. मी फॉर्म फिलअप केला होता आणि त्यासाठी एक लक होता माझा की मी आलो आणि त्या पोस्टसाठी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टेक्निकल पोस्ट असल्यामुळं टेक्निकल बॅकग्राऊंड पाहिजे होतं. इलेक्ट्रिकल झाल्यामुळे. हां, जसं की मी माझं BE झाली होती, मग मी तो फॉर्म फिल केला. जेव्हा मी त्या अभ्यास करायला सुरुवात झाली त्यावेळेस मला असं लक्षात आलं की ॲज कम्पेअर टू बँकिंग किंवा ज्या काही एक्झाम आहेत त्याच्यापेक्षा हा जो सिलेबस आहे ना खूप एक इझी टाईप सिलेबस होता. म्हणजे एक लवकर कव्हर होण्यासाठी होता. एका वर्षामध्ये आपण कव्हर करू शकतो सिलेबस. तर मग मी ठरवलं की ठीक आहे आपण तात्पुरतं तरी आपण ह्याच एक्झामला फोकस करूया, बघू काय होतंय, आपल्याला जमतोय का. तर मी अभ्यास करून असं लक्षात आलं की खूप इझी आहे सिलेबस आणि माझं सिलेक्शन पण झालं होतं. तुम्हाला म्हणलं असिस्टंट लोको पायलट बरोबर, पण मेडिकल अनफिट झालो. त्याच वेळेस तर 2019च्या एंडिंगच्या आसपास NTPCची वॅकन्सी आली होती पॅरलेलीज. आता हाच अभ्यास झाला होता, आता पुढे हाच कंटिन्यूस ठेवूया. मग ह्यातच मोमेंटम मिळाला. आधी थोडंसं कॉन्फिडन्स खूप आला होता. आणि मुळात त्यावेळेस वॅकन्सी पण 35,000 नियर आली होती ऑल ओव्हर इंडिया. मोठी वॅकन्सी आली होती, इलेक्शनच होतं जवळपास. तर त्याची एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती, तर संधीचं सोनं करावं म्हटलं आणि मग त्यातच मी NTPCचा सुरुवात केली अभ्यासाला. आणि मग पुढं मग आता ॲक्च्युली कसं असतं की NTPCचा अभ्यास करावा किंवा रेल्वेचा अभ्यास करावा यासाठी खूप गोष्टी मॅटर करतात. मी एकटाच NTPCचा अभ्यास करतोय, बाकी पूर्ण विद्यार्थी बँकिंगचा अभ्यास करताय, तर हे कुठेतरी होतं सर. परंतु सर तुमचेच विद्यार्थी होते आपले क्लासचे की सतीश सपाटे होते, जयदीप वडजे आणि जनार्दन साबळे. ह्या तिघांचे पण रेल्वेमध्ये सिलेक्शन झाले. त्यातलं जनार्दन SBI मध्ये काम करतात, बाकी सगळे रेल्वेमध्ये. तर ह्यांचा सहवास भेटला मला क्लासमध्येच. मग पुश मिळाला की चला आपण चौघं पण आम्ही टेक्निकल बॅकग्राऊंडचे. अजून आमचे विचार जुळले चांगलं की चला, त्या लोकोपाईडचा अभ्यास करत होतो आम्ही की चला आपण चौघं पण आहेत. त्यावेळेस ते पॅरलली बँकिंग पण करत होते, पण मी आणि जयदीप पूर्णपणे रेल्वेज करायला लागलो. मला सिलेबस पण इझी वाटला. सतीश बऱ्यापैकी त्यावेळेस मग शिफ्ट झाला सतीश. मेन्स नंतर प्री नंतर तो मेन्सला मी शिफ्टच झालो दोघं पण सतीश आम्ही. त्याचं सिलेक्शन झालं. मग मी पुढं मग सुरूच ठेवला अभ्यास. मग पूर्ण 50% सिलेबस कम्प्लीट झाला होता बऱ्यापैकी. तर मग सुरू ठेवला मग पुढे NTPCचा. अशा प्रकारे मग पुढे सुरू केलं. त्यातच मध्ये सर एक आपले टीचर आहेत प्रशांत गव्हाणे सर, त्यांचं पण मार्गदर्शन मला खूप लागलं NTPCसाठी. मेन्स प्री त्यांनी खूप मार्गदर्शन केलं. प्रशांत सर पण ऍक्च्युअली SSC द्यायचे. SSC NTPC पण त्यांनी दिलंच होतं. अजून एक मित्र आहेत आमचे अजिंक्य सर आहेत, त्यांचं पण ते आमच्यावरच ते तयारी करायचे अभ्यासाची. SSC मधून SSC मधून ते कॅग झालेत ते. तर अशा प्रकारे मग हाच अभ्यास सुरू ठेवला. आणि एक ऑपॉर्च्युनिटी परत भेटली मला की चला, एक बूस्ट मिळाला होता ऑलरेडी. आणि आपल्या सर मुळात काय झालं, महाराष्ट्रातल्या मुलांचं होतं हे माझ्या डोळ्यादेखत झालं. म्हणजे सतीश झाला माझ्या डोळ्यादेखत, म्हणजे आम्ही एकत्र अभ्यास केला. जनार्दन झाला. मला पण एक कॉन्फिडन्स आला की नको आता हाच करूया अभ्यास, मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, यातच क्रॅक करूया, पुढे बघूया. हाच सुरू ठेवला सहवास. मोटिवेशन भेटलं सर. एक असतं ना की कुणाचं तरी होतंय म्हणजे माझं डेफिनेटली होऊ शकतं, या भावनेतून आपण बऱ्याच गोष्टी करतो. बरोबर, करेक्ट. बरं, आता रेल्वे रिक्रुटमेंटची तयारी नेमकी एक्झॅक्टली कशी केली? कारण की कसं होतं, बँकिंग हे बऱ्यापैकी नोन आहे, सरळ सेवा नोन आहे, MPSC नोन आहे, खूप विद्यार्थी भेटतात, खूप सिलेक्शन झाले कॅन्डिडेट्स ज्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळतं. पण आज एखाद्या विद्यार्थ्याला NTPC करायचं आहे किंवा रेल्वे करायचं आहे, SSC करायचं आहे, तर प्रॉपर गायडन्स देणारे जे कॅन्डिडेट्स आहेत किंवा सिलेक्शन झालेले विद्यार्थी कम्पॅरेटिव्हली अजूनही कमी आहेत त्या मानाने. तुम्ही बघितलं असेल, तुमच्यासोबत किती महाराष्ट्रीयन विद्यार्थी होते तुमच्या बॅचमध्ये? खूप निग्लिजिबल्स ऑलमोस्ट, बरोबर, बोटावर मोजणे इतके. तर अशा परिस्थितीमध्ये नेमकी तुम्ही तशी कशी तयारी केली हे विद्यार्थ्यांना जाणून घ्यायला आवडेल. कारण की ते कसं, ज्याने एक्झाम दिल्यात त्याला तर एक्सपिरियन्स आहे, तर तुम्ही एकदा मला डिटेलमध्ये सांगता. सर मुळात तुमच्याकडे बॅच लावली होती मी बँकिंगसाठी, तर माझा मॅथ्स म्हणजे अर्थमॅटिक मॅथ्स तर बऱ्यापैकी खूप चांगलं कव्हर झालं होतं. आणि आज पण सिलेबस बघू शकतो आपण रिझनिंगचा. बेसिकली मी रिझनिंग बद्दल बोलतो. तर
रिझनिंगचं तुम्ही बँकिंगचं रिझनिंग बघितलं आणि SSC रेल्वेचं रिझनिंग बघितलं बरं. तर हे बँकिंगचं रिझनिंग खूप अवघड आहे म्हणजे त्या दृष्टीनं. हो हो आणि SSC आणि रेल्वेचं रिझनिंग खूप इझी आहे, कम्पॅरेटिव्ह कम्पेअर्ड इझी आहे. आता याच्यामध्ये सर 2 पॉईंट असं आहे, ती महत्त्वाचा एक पॉईंट सांगतो मी, की रेल्वेला किंवा SSCला नंबर ऑफ टॉपिक जादा आहे जास्त आहे. आणि बँकिंगला टॉपिक कमी असले तरी ते हार्डनेस त्याची लेवल Difficulty डिफिकल्टी easy. लेवल जादा आहे जास्त आहे बँकिंगची, बँकिंग मध्ये जास्त आहे correct जास्त आहे. तर मग मी जसं की मग हे मी विषय जे बँकिंगला जे झाले होते माझे पझल वगैरे तेच न करता मी या टॉपिकला जे डिफरंट टॉपिक आहेत ना त्याला मी हे केलं म्हणजे टॅकल करण्यास सुरुवात ते केली. जसं शिकून की घेतलं. डायस असतील, कॅलेंडर असेल, वॉच, Clock असेल. किंवा तुमचे मिरर इमेज, हो, वॉटर mirror, इमेज, बरोबर. असे काही मिरर आहे. व्हिज्युअल रिझनिंग हां, कन्क्लुजन, स्टेटमेंट कन्क्लुजन ते सारखे हां, क्वेश्चन आहेत, बरोबर. ते येत असतात. ते खूप इझी आहे. ते थोडे थोडे त्याचे पॉईंट आहे ते छोटे basic tricks बेसिक आहेत. ट्रिक्स आहे ते झाले की तुम्ही ते पूर्णपणे तुमचे चॅप्टर पूर्ण कंप्लीट होत जातील. करेक्ट आहे. तर असं मी एक ॲनालिसिस केलं मी की अभ्यास कसा करायला पाहिजे मला काय, आणि त्या दृष्टीने मी पुढे पुढे गेलो. जसं की आता सर आपण मॅथ्स बघितलं ना, तर सर मॅथ्सचं अर्थमॅटिक मॅथ्स हेच तसंच आहे सर. बँकिंगचं अर्थमॅटिक मॅथ्स आणि रेल्वेचं SSCचं सेमच आहे. पण ह्याच्यामध्ये रेल्वे आणि SSCला सर एक ॲडव्हान्स मॅथ्स एक भाग येतो. ॲडव्हान्स मॅथ्स एक 15 मार्काला येत असेल. बरोबर. त्याच्यामध्ये जसं की ट्रिग्नॉमेट्री, जिओमेट्री, SCF, LCM, अल्जेब्रा, नंतर मेन्सुरेशन असे पार्ट आहेत. बरोबर. तर त्याचा मी बेसिकली अजून एक चांगला अभ्यास केला, स्टडी केला. वेगळा अभ्यास आणि केला. याच्यासाठी मला प्रशांत गव्हाणे सरांचं मार्गदर्शन भेटलं म्हणजे ॲडव्हान्स मॅथ्ससाठी बरोबर. बेसिकली. त्यांचं खूप चांगलं कमांड हां. ऍक्च्युअली. तर त्यांच्याच मी नोट्स त्यांची एक ऑनलाईन बॅच पण केली होती मी कोरोना काळामध्ये, त्यांनी सुरू केली होती. बरोबर. आणि ते ऑनलाईन बॅच पण करायचे आणि सकाळी आमची ऑनलाईन प्रॅक्टिस पण घ्यायची त्याच्यामध्ये. अच्छा. हां, त्यामुळे ते मस्त झालं आमचं Simultaneously. सायमल्टेनियसली. मग अभ्यास होत गेला आमचा चांगला. बँकिंग मध्ये नॉर्मली बॅच केल्यानंतर खूप अभ्यास करावा लागतो कारण टाइम कमी आणि नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह जास्त करावे लागतात. रेल्वेमध्ये कसं असतं सर एक्झॅक्टली? रेल्वेमध्ये मला 90 मिनिटाचा टाइम असतो आणि 120 क्वेश्चन असेल मेन्सला. करेक्ट. पण सर टाइम खूप मिळतो. त्या मानाने टाइम जास्त. टाइम खूप मिळतो. SSC मध्ये किंवा रेल्वेमध्ये आपलं रिझनिंग पण सोपं असतं. सोपं असतं. जीके पण सोपं आहे. जीके पण सोपं आहे आणि मॅथ्स पण सोपं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सेक्शनल टायमिंग नाही. सेक्शनल टायमिंग नाही आहे, सेक्शनल पास नाही म्हणजे कट ऑफ नाही. कट ऑफ नाही. त्यामुळे सर इथं ऑपॉर्च्युनिटी आहेत पास होण्याच्या बरोबर. आणि सिलेक्शन घ्यायच्या, की बँकिंगपेक्षा इथं जास्त ऑपॉर्च्युनिटी आहेत SSC आणि रेल्वेसाठी. बरोबर. तर आणि अजून याच्यामध्ये सर जीके आता सर जीके कसं मेन्सला 50 मार्काला विचारतात NTPCला. बरोबर. तर तुम्हाला जीके करावंच लागेल. Correct. तुम्ही जर ह्याच्यावर गेला की मला मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये मी करून पास होईल, जाईल, हो. तर ते आता होणार नाही. करेक्ट. कॉम्पिटिशन एवढं टफ झालंय कॉम्पिटिशन असेल. आणि वॅकन्सी पण येत असतात, पण कॉम्पिटिशन त्या लेवलनं खूप वाढत चाललंय. बरोबर. तर तुम्हाला प्रत्येक विषय हा प्रॉपर केलाच पाहिजे. बरोबर. तर जीके साठी मी तुम्हाला एक पुस्तक सांगतो, लुसेंट जीके पब्लिकेशन येतं. 2 एक जीकेचं हां, वेगळं आणि जीकेच जनरल येतं. सायन्सचं ओके, ते पण मी पूर्ण म्हणजे सर पूर्ण रट्टा मारला होता. बरं. पूर्ण प्रत्येक लाईन टू लाईन केलं होतं जीके साठी. त्याच्यानंतर मी जयदीप आणि आम्ही दोघंच राहिलो होतो लास्टला. हो. तर आम्ही दोघांचंच आम्ही डिस्कशन करायचो प्रत्येक टॉपिकवर, अच्छा. की जसं की खूप डिस्कशन केलं होतं मग आम्ही. त्याच्यातून बऱ्यापैकी कव्हर होऊन जातं का? बघा सर लुसेंट जे आहे ना ते तर प्रत्येक घराघरामध्ये आलंय. हो खरं आहे. असं झालं. पण सर बोर्डाला पण माहिती घ्यायला आलंय. परंतु आपण त्याला म्हणू शकतो एक फंडामेंटल बेसिस, जसं की तात्यांचा ठोकळा येतात PSI साठी, तसं तुमचं हे लुसेंट वाचल्याशिवाय तुमचं बेसिक क्लिअर होणार नाही. म्हणजे मुघल कधी आले, इतिहासाचा विचार केला तर आपण दिल्ली सल्तनत कधी आली होती, त्याच्या अगोदर राष्ट्रकूट कधी आले होते, पल्लव कधी आले होते, त्यांचे युद्ध वगैरे. तर ते तुम्ही जर एकदा लुसेंट पब्लिकेशन पूर्ण वाचलं तर मला वाटत नाही की त्याच्या बाहेरचं काय पडू शकतं. कन्सेप्च्युअली तर तिथून होऊनच जातं क्लिअरिटी. पूर्ण कन्सेप्ट त्यातून बनून जातं लुसेंटमधून जीके साठी खास करून. आणि बाकी दुसरं एक सांगायचं राहिलं की सर मुलं आहे ना, आता बँकिंगचं करंट अफेअर्स जर विचार केला ना तर ते खूप डीप येतं आणि 3 ते 4 महिन्याचं येतं शेवटच्या, किंवा 6 महिन्याचं येतं. पण रेल्वेला असं येत नाही, रेल्वेला पूर्ण 1 वर्षाचं येतं, पण डीप येत नाही. बरोबर. पूर्ण वरच्या वर येतं, म्हणजे अपॉइंटमेंट येतील, एक्सरसाइज येतील, मिलिटरी एक्सरसाइज, योजना येतील सरकारच्या, तर पूर्ण वरच्यावर येतं, एकदम पूर्ण डीप काहीच येणार नाही रेल्वेला. तेच तुम्हाला सांगितलं की नंबर ऑफ टॉपिक जास्त असले ना तरी डीप काहीच नसतं याच्यामध्ये. वरच्यावर क्वेश्चन असतात, फक्त सिलेबस मोठा असेल पण डीप काहीच नसणार याच्यामध्ये. तर मग डिफिकल्टी खूप कमी आहे त्याच्यामध्ये. तर मग खूप जास्त प्रॅक्टिस करायची गरज नाही असं. हां, खूप जास्त म्हणजे सर रिजनिंगची जर प्रॅक्टिस मी कधीच बऱ्यापैकी नव्हती केली. म्हणजे जेवढं मी ऑनलाईन टेस्ट देतो ना त्यातूनच प्रॅक्टिस व्हायची. आणि जे तुम्हाला अगोदर सांगितलं जे काही एक 5-6 चॅप्टर आहेत ना त्याचे मी व्हिडिओ युट्यूबवर बघितल्या होत्या. जसं की तुम्हाला चॅप्टर सांगितले कॅलेंडर वगैरे, त्या थोड्या ट्रिक आहेत. आणि सर तिथंच मुलं मार खातात, ते काय करत नाही, ते करून जातात हे पझल वगैरे, ते तर सगळ्यांना जमत असतं कारण की त्याची डिफिकल्टी लेवल कमी असते, काहीच नाही भेटणार. त्यामुळे हे टॉपिक तुम्ही केलं आणि इझी टॉपिक आहे, त्यामुळे मग तुम्हाला ऑब्व्हियसली मार्क चांगले मिळतात त्याच्यामध्ये. करेक्ट.
आता सब्जेक्ट वाईज जसं तुम्ही सांगितलं की मॅथ्ससाठी तुम्ही सुरुवातीला अरिथमेटिक तिकडे झालं होतं, Arithmetic आपल्या Mathsसाठी क्लासमध्ये झालं प्रशांत होतं. गव्हाणे सरांचं बऱ्यापैकी झालं. झाले होते. त्यानंतर रिझनिंगसाठी तुम्ही जे कॉमन टॉपिक होते बँकिंगचे ते होतेच, ॲडिशनल मी केलं होतं YouTube वरून केलं होतं तेव्हा. एस आपला जीके साठी लुसेंट बघितलं होतं. पण सरात अजून एक सांगतो, ट्रेडिंग मध्ये चॅनल आहे जीके साठी, परमार क्लासेस, एसएससी साठी classes, परमार क्लासेस. अच्छा. मी विद्यार्थ्यांना सांगू शकतो की तुम्ही परमार क्लासेसला युट्यूबला जाऊ शकता. तिथं एसएससी बऱ्यापैकी cover होऊन एसएससी ला कव्हर करतात ते बऱ्यापैकी. बाकी मग एकच सिलेबस आहे बाकी. आणि हा सर, प्री आणि मेनचा सिलेबस हा एकच आहे. डिफिकल्टी लेवल पण थोडी difficulty level आहे. फक्त डिफिकल्टी लेवल मध्ये फरक आहे. हां, आणि जसं की तुमची लेवल, जसं की प्री आहे ना सर्वांसाठी एकच असणार आहे. बरोबर. मेन्सला प्रत्येकाचा कट ऑफ वेगळा राहून प्रत्येकाच्या लेवलनुसार एक्झाम होणार. तर तुम्ही जशी लेवल वाढत जाईल तशी थोडा कट ऑफ म्हणजे थोडं टफनेस वाढतील नॉर्मली, जास्त टफनेस वाढत नाही. आणि प्री आणि मेनचा सिलेबस एकच आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा प्रीचा करता ना इंडिरेक्टली तुम्ही मेनचा करत असता अभ्यास, त्यामुळे जास्त ताण पण नाही याच्यामध्ये की आता मेनचा वेगळा सिलेबस आहे काय. करेक्ट. एक एसएससी बद्दल खूप मुलांचं एक असं आहे की किंवा एसएससी असेल किंवा रेल्वे असेल की थोडं रिझल्ट लावायला डिले करतं. हां, रिझल्ट. हां, तर काय तुमचं मत त्याबद्दल? हां, रिझल्टला सर म्हणजे बँकिंग एवढा फास्ट रिझल्ट येत नाही त्याचा. 6 महिन्यात पूर्ण नाही. प्रोसेस संपत पण नाही. 6 तुम्हाला सांगतो की आता आपले रेल्वे मिनिस्टर आहेत ना, त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही कॅलेंडर घोषित केले, त्यांनी हो, आता बऱ्यापैकी announcement मागच्या केले. वर्षी या वर्षीपासून आणि calendar सर start ह्या झालं. वर्षीच्या एक्झाम जे आहेत ना पूर्ण कॅलेंडरनुसार चालल्यात. बरोबर. हां, correct. एखादा दुसरा महिना लेट Delay चालले नाही असतील, झालं डिले actually. नाही. तर मला वाटत ना की इथून पुढे तर डिले होतील एक्झाम. हम्म, हम्म, हम्म. तर तरी पण एक सर 1 ते 1.5 वर्षामध्ये तुमचं इन हँड जॉब असणार आहे. आता असतेच 100% पोस्ट येणार आहे ह्या वेळेसपासून. नोटिफिकेशन पासून 1 ते 1.5 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये येणार. आणि रेल्वे जी वॅकन्सी निघत असते ना सर, तर ते कशी निघते की सर्वात पहिल्यांदा टेक्निकल निघणार ALP, नंतर तुमचे टेक्निशियन JEE, त्याच्यानंतर परत मग निघणार NTPC, मग ग्रुप D. हे सुरू राहतं चक्कर. म्हणजे तुम्ही series. आणि सगळ्याला सिलेबस एकच आहे सर. बरोबर, सगळ्यांसाठी syllabus. म्हणजे फक्त टेक्निकलचा तुम्ही टेक्निकलचा अभ्यास करावा लागेल तुम्हाला. बऱ्यापैकी एसएससी तर होतच आहे हां, सोबत. पण बाकी सगळा सिलेबस एकच आहे याचा. बरोबर. त्यामुळे तो एक सगळा बेनिफिट आहे की एकच एक्झाममध्ये सगळा कव्हर होईल बऱ्यापैकी. हम्म, हम्म. तर असं आहे की सर मग अच्छा, आता हे पहिल्यांदा आता हे त्याचं क्लिअर झालं की रेल्वेमध्ये नेमके जॉब्स कुठले कुठले असतात, तुम्ही तयारी कशी केली होती. थोडंसं आणखी आम्हाला रेल्वेबद्दल सांगा ना, की जसं रेल्वे आणि एसएससीच विद्यार्थ्यांनी का करावं. म्हणजे मी बँकिंग पण करतोय पण मी सायमल्टेनियसली दुसरं पण का करावं. काय अशा गोष्टी आहेत रेल्वेमध्ये एसएससी मध्ये की ज्या आपल्याला अट्रॅक्ट करतील किंवा तुम्हाला ज्यांनी अट्रॅक्ट केलं. सर रेल्वेमध्ये सर्वात पहिल्यांदा सांगितलं की सर तुमचा जो सिलेबस आहे ना हा लिमिटेड सिलेबस आहे. बरोबर. आणि जी तुम्ही टफनेस बघितली ना ॲज अ बँकिंग किंवा बाकी MPC एक्झाम, तर ती खूप इझी आहे त्यांच्यापेक्षा. आणि वॅकन्सी पण दरवर्षी आता येत चालली इथून पुढे. दरवर्षी रेग्युलर रिक्रुटमेंट येत होत आहे. हां, वन ऑफ द रिझन की मी तर म्हणतो सर्वांनी आता इकडे पण थोडं थोडं लक्ष द्यायला पाहिजे. तर अशा काही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर रेल्वे एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. Central government त्याच्या फॅसिलिटी आहे ना, मी रेल्वेमध्ये गेल्यानंतर मला कळलं किती फॅसिलिटी मिळतात मला. त्याच्या आधी माहित होतं बऱ्यापैकी पण एवढ्या माहित नव्हत्या. तसं विचारायला नाही पाहिजे पगार आणि विचारत नसतात म्हणतात तरी पण एक काय असतं विद्यार्थ्यांना माहित नाही म्हणून थोडं एक अंदाजाने तुम्ही आम्हाला सांगा ना की ऑन ॲव्हरेज सॅलरी किती पडते सर. आता हां, NTPC मध्ये सर लेवल मी जो 2 आता पासून करतो चालू करूया आपण. सर, हा लेवल 2 मध्ये सर 1900 ग्रेड पे असतो. त्याची ॲज अन ॲव्हरेज सर्व अलाउन्सेस मिळून 30,000 पर्यंत मिळते सॅलरी. लेवल 3 ते 35, लेवल 4ला 45. पण लेवल 5 मध्ये जर तुम्हाला मी म्हणलं की ते क्लर्क जे सिनियर क्लर्क आहे DRM ऑफिसला बसतात लोक, त्यांना सर 55 पर्यंत ॲव्हरेज सॅलरी येते. पण जो रनिंग स्टाफ आहे जसं की मी आहे रनिंग स्टाफमध्ये, तर आम्हाला सर कसं एक अलाउन्स मिळतो की रनिंग किलोमीटर अलाउन्स मिळतो. 1 किलोमीटरला आम्हाला 5 रुपये मिळते ते. तर त्यामुळे आमचा महिन्याचा अलाउन्स जो आहे रनिंग अलाउन्स तो जवळपास 20,000 येतो. त्यात आमच्या नाईट ड्युटी अलाउन्स वेगळा येतो, OT वेगळी येते. त्यामुळे सर तसं ॲज अन ॲव्हरेज सॅलरी माझी 75च्या वरच गेली आतापर्यंत. 75 हे एक सिटीमध्ये झालं. आता मी मुंबईला गेला तर 90 पर्यंत जाते, 92. माझे मित्र आहेत मुंबईला. सॉरी, माझी झेड सिटी आहे, त्यांची एक सिटी आहे. XYZ सिटीनुसार आमच्या अलाउन्सेस कॅल्क्युलेट होतात. बँकिंगमध्ये पण तो फरक आहे. त्यामुळे थोडं तिकडं तर तुम्हाला ॲज अन ॲव्हरेज सॅलरी ही 70,000 तर येणारच कोणत्याही पोस्टला, मिनिमम येणारच. ग्रेट ग्रेट ग्रेट. बढिया. आता ॲक्च्युली एक असंही असतं की मी जॉब जॉईन केलाय पण मी फक्त आणि फक्त सॅलरी मिळते म्हणून जॉब जॉईन केला असंही नसतं. काहीतरी आपण एक खूप बॅक ऑफ द माइंड एक जॉब मिळेपर्यंत आपल्या बॅक ऑफ द माइंड असतं की या जॉब पाहिजे. जॉब मिळाल्यानंतर ग्रोथ पण एक मॅटर करतो. या फील्डमध्ये नेमकी ग्रोथ कशी आहे सर? जसं तुम्हाला सांगितलं की लेवल 2 टू लेवल 6 पर्यंत आपण NTPC मधून येतो असतो डायरेक्ट रिक्रुटमेंट. बरोबर. लेवल 2चा जो येतो सिलेक्शन घेऊन तो लेवल 6 पर्यंत जातो टाइम प्रमोशन. लेवल 3चा पण लेवल 6 पर्यंत जाऊ शकतो. लेवल 4, लेवल 5
आणि लेवल 6 पण जाऊ शकतात. म्हणजे लेवल 6 तर ऑलरेडी लेवल 6 आहेच. बरोबर. आता इथून काय होतं सर की लेवल 5 लेवल 6 जो आहे तो तुम्ही रेल्वेमध्ये 5 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर रेल्वेमध्ये 4200 ग्रेड पे मध्ये सर्व्हिस केल्यानंतर तुम्ही इंटरनल एक्झाम देऊ शकता. आणि ही इंटरनल एक्झाम दिल्यानंतर तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे तुम्ही डायरेक्ट रिक्रुटमेंट ग्रुप बी पोस्टला तुम्ही गॅझेटेड पोस्टला तुमचं सिलेक्शन होतं. मग हे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की जी लोक UPSC करू शकत नाहीत ना, त्यांना डायरेक्ट तुम्ही गॅझेटेड ऑफिसर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये येऊ शकता. हे एक आपल्या मोठी ऑपॉर्च्युनिटी असते. आणि हे टेंटेटिव्हली किती वर्ष लागतात या प्रोसेसला? आता सर तुम्ही डायरेक्ट जर लेवल 6ला सिलेक्ट झाला, लेवल 6ला 4200 ग्रेड पेला, तर तुम्ही 25 वर्ष सिलेक्ट झाला तर 5 वर्ष तुम्ही करा स्टेशन मास्टरमध्ये. 30 वर्ष झाल्यानंतर तुम्ही इलिजिबल झाला 5 वर्ष सर्व्हिसच्या. बरोबर. तिथून तुम्ही दरवर्षी 3 वर्षी 2 वर्षाला इंटरनल एक्झाम येत असते. तुम्ही लवकर क्रॅक झाला तर तुम्ही लवकर ऑफिसर बनू शकता. तुम्ही ग्रुप ए पर्यंत जाऊ शकता, गॅझेटेड ऑफिसर पर्यंत. तुम्ही जर 40-45 वर्षी जर ग्रुप बी झाला तर मग त्यानुसार होत असते पोस्टिंग. ग्रुप ए मध्ये पण जाऊ शकतो आपण. हां, जाऊ शकतो. लवकर झाला तर लवकर जाऊ शकतो ग्रुप ए पर्यंत. बरोबर. की इंटरनल एक्झामवर इंटरनल एक्झाम आहे, किती तयारी करता आणि कशा पद्धतीने आणि लवकर ग्रुप बी. याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही मग सेक्शन कंट्रोल बनू शकता. लेवल 7चा आहे. ट्रॅफिक इन्स्पेक्टर बनू शकता. म्हणजे आत पण भरपूर पोस्ट आहेत. इंटरनल पण इंटरनल भरपूर एक्झाम पण काही प्रमोशन तुमचे आहेतच लेवल 7 त्या ग्रुप बी नॉन गॅझेटेड मध्ये येत असतात. अच्छा. ते ग्रुप बी ऑफिसर. ग्रुप बी मध्ये पण 2 कॅटेगरीज आहेत पुन्हा, गॅझेटेड नॉन गॅझेटेड आहे. तर तुम्ही एक्झाम देऊन गॅझेटेड बनता. एक्झाम नाही दिली तर तुम्ही ग्रुप बी मध्ये नॉन गॅझेटेड ॲज अ ट्रॅफिक इन्स्पेक्टर, सेक्शन कंट्रोलर पर्यंत जाऊ शकता तुम्ही. अच्छा, ग्रेट, बढिया बढिया. कारण काय होतं की हा प्रश्न याच्यामुळे की मुलांना एखाद्या सेक्टरमध्ये मला जायचं आहे. आता जसं उदाहरणार्थ पार एखादा विद्यार्थी आज कृषी सेवक म्हणून जॉईन करतो, पण त्याला माहिती आहे की कृषी सेवक ही 3 वर्षाची पोस्ट आहे. त्यानंतर मी ऑफकोर्स कृषी सहाय्यक होईल, मग त्यानंतर मी विस्तार अधिकारी वगैरे या गोष्टी माहिती. पण रेल्वेमध्ये असेल किंवा SSC मध्ये असेल, बँकिंगमध्ये असेल, हा अवेअरनेस मराठवाड्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या मुलांमध्ये अजून तरी कम्पॅरेटिव्हली कमी आहे. बरं, आता एक ऑलमोस्ट फायनल कडे जाऊयात आपण. तुम्ही महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना काय मेसेज देताल की हा महाराष्ट्रातले विद्यार्थी हा असं यायला पाहिजे या फील्डमध्ये, तर ते तुमच्याच एंडनं आम्हाला ऐकायला आवडेल. मी तर म्हणतो सर, आता प्रत्येकानं SSC आणि रेल्वेकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण की येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत रेल्वे सेक्टरमध्ये पण. कारण की जर सर ह्या वर्षी आपण बघितलं ना तर पूर्ण कॅलेंडर प्रमाणे एक्झाम चालू ॲज इट इज फॉलो. एखादा महिना लेट चालला असेल तर येणाऱ्या काळामध्ये. आणि जसं की मी बोललो की रेल्वे हे जे सेक्टर आहे हे पूर्ण भारतातलं मोठं सेक्टर आहे. रोजगार देणाऱ्या संधी मोठे आहेत. त्याच्या फॅसिलिटी अगणित येते. मी गेल्यानंतर मला कळलं फॅसिलिटी. तुमचं सॅलरी स्ट्रक्चर चांगलं आहे. इंटरनल ग्रोथ चांगली आहे रेल्वेमध्ये. आणि ह्या गोष्टी आहेत की ज्या करून लोकांनी तिकडं मुलांनी अट्रॅक्ट झालं पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट सीजल, खूप चांगल्या पोस्ट आहेत सीजलच्या की ज्या सायमल्टेनियसली SSC सोबत तुम्ही म्हणजे रेल्वे सोबत तुम्ही SSC करा. मी म्हणतो सर SSCच करा. ऑलरेडी तुमचा रेल्वेचा पण अभ्यास होऊन जातो बऱ्यापैकी नॉर्मल होऊन जातो फक्त. आणि तिकडे पण आता GKचं वेटेज चांगलं ठेवलेलं आहे. टीला पण आहे, मेन्सला म्हणजे Tier 1 ला आहे, Tier 2 ला आहे GK. आता पहिले तर नव्हतं. त्यामुळं मग अशा गोष्टी की तुम्ही रेल्वे आणि सिलेबस पण इझी आहे. पण टेंटेटिव्हली रेल्वेच्या एक्झाम पास करण्यासाठी किंवा SSCच्या एक्झाम पास करण्यासाठी तुमचे काही मित्र SSC मधून पण सिलेक्ट झाले, CGL मधून, तर टेंटेटिव्हली किती वेळ लागतो या एक्झामला तयारी करण्यासाठी? टेंटेटिव्हली म्हणजे मी तोपर्यंत तयार होऊन जाईल असं. सर तुम्ही जर प्रॉपर गायडन्स आणि वेळेवर अभ्यास सुरू केला व्यवस्थित चांगला, तर मला वाटत नाही की 1 ते 1.5 वर्ष कम्प्लीट होईल सिलेबस. 1.5 वर्ष कम्प्लीट होईल सिलेबस. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही तयार, खूप 1 वर्षामध्ये कम्प्लीट होऊन जाईल सिलेबस. पण आपण 5-6 महिने क्लासचा धरतो, बाकीचे मॅक्झिमम 1.5 वर्ष. त्याच्यानंतर एक्स्ट्रा टाइम लागतो, थोडा GKलाच लागत असं. GKलाच लागतो एक्स्ट्रा टाइम. GK आणि थोडंसं GKलाच लागतो, बाकी होऊन जाते. चालेल चंदन, खूप छान वाटलं. तुम्ही ऍक्च्युली तुमच्या वेळातला वेळ काढून आलात. त्यांचं ऍक्च्युली पोस्टिंग पुण्याला आहे सध्या, आणि पुण्यावरून ते स्पेशली इंटरव्ह्यूसाठी इथपर्यंत आलेत संभाजीनगरपर्यंत की सर हो, विद्यार्थ्यांनाही त्या गोष्टी कळल्या पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना हे अवेअरनेस क्रिएट झालं पाहिजे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सेक्टरमध्ये यावं. बँकिंग तुम्ही करतायत, चांगली गोष्ट आहे, पण सोबत ह्याही एक अपॉर्च्युनिटीज महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी पण अवेलेबल आहेत. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच रिक्रुटमेंट आता 100 जागा 200 जागांसाठी आपण फाईट करतो, आणि केंद्र सरकारच्या 20-20, 30-30 हजार जागा असतात दरवर्षी, पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो कम्प्लिटली. तिथं मॅक्सिमम क्राऊड जो आहे हा नॉर्दर्न महाराष्ट्राचा म्हणजे नॉर्दर्न इंडियाचा क्राऊड जो आहे तो मॅक्सिमम ट्राय करतो तिकडं. तर महाराष्ट्रातल्याही विद्यार्थ्यांना हे अवेअरनेस कळावं, यासाठी पोचावं, यासाठी ते स्पेशली पुण्याहून आजपर्यंत इथपर्यंत आपल्यापर्यंत आज आलेत. नॉर्मली त्यांनी जसं सांगितलं की आमचे कंटिन्युअस जॉब असतात, पण एक 36 तासांचा 30 तासांचा आम्हाला जो ब्रेक मिळतो, तो ब्रेक त्यांचा आज होता. तर त्यांनी वेळातला वेळ काढून तुमच्यापर्यंत आलात.
त्याबद्दल चंदन खूप खूप धन्यवाद धन्यवाद तुमचे. चलो, थँक्यू व्हेरी मच. आणि अशाच पद्धतीचे जे वेगवेगळे पॉडकास्ट आहेत किंवा वेगवेगळे इंटरव्ह्यूज आहेत आपण सारथी एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलला जे आहेत डेफिनेटली कंडक्ट करूया. त्यासाठी या इंटरव्ह्यूला पण शेअर करा आणि सोबत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.